ओम नमः शिवाय. आपण श्रवण करत आहात शिवमहापुराण भाग 9. आज या भागामध्ये आपण रुद्रसंहिता यामधील द्वितीय खंड यातील अध्याय 1 ते 7 या दरम्यानचा सर्व कथाभाग श्रवण करूयात. नारदजींनी ब्रह्माजींना प्रश्न विचारला. ते म्हणाले, हे परमपिता, आपल्या मुखातून अमृतमय शिवकथा ऐकल्यानंतर मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली. तर मला आता भगवान शिवांबद्दल सांगा. मला सतीबद्दलही जाणून घ्यायचे आहे. सदाशिव योगी असूनही स्त्रीशी विवाह करून गृहस्थ कसे झाले? त्यांना लग्न करण्याची इच्छा कशी सुचली? शंकरजींना सती पार्वती कशी मिळाली? पार्वतीने कठोर तपश्चर्या का केली? त्यांचा विवाह कसा झाला? हे प्रभू, तेव्हा माझ्या या शंकांचे निरसन करा. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारद, सर्वप्रथम तुझ्या विनंतीवरून मी तुला सतीचे चरित्र सांगतो. माझा पुत्र दक्ष याच्या पोटी सतीचा जन्म झाला. ती दक्ष सती उमा नावाने जन्मली आणि कठोर तपस्या करून रुद्राची पत्नी झाली. रुद्राने गृहस्थ आश्रमाला आनंदाने स्वीकार केला. दुसरीकडे दक्षाला गर्व झाला आणि तो शिवांची निंदा करू लागला. दक्षाने एक मोठा यज्ञ आयोजित केला. त्या यज्ञामध्ये दक्षाने मला, विष्णूंना, सर्व देवी देवतांना आणि ऋषीमुनींना निमंत्रित केले. पण त्या महान यज्ञासाठी महादेवांना आणि त्याची कन्या सती यांना निमंत्रित केले नाही. जेव्हा सतीला हे कळाले तेव्हा तिने शिवाच्या चरणी पूजा केली आणि दक्ष यज्ञाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. भगवान शिवांनी देवी सतीला खूप समजावून सांगितले की अशा कार्यक्रमामध्ये आमंत्रित न करता जाणे हा माझा अपमान आहे आणि हे अशुभ आहे. पण सतीने जाण्याचा आग्रह धरला. भविष्य पाहून शिवाने परवानगी दिली. सती पित्याच्या घरी गेली. तेथे यज्ञामध्ये महादेवांना काहीच भाग नसल्यामुळे आणि वडिलांच्या तोंडून आपल्या पतीची तीव्र निंदा ऐकून तिला खूप राग आला. महादेवांचा निषेध तिला सहन झाला नाही आणि तिने त्याच यज्ञकुंडामध्ये आपला देह त्याग केला. ही बातमी शिवांना कळताच त्यांना खूप राग आला. त्यांनी आपल्या जटाचा एक केस उपटून वीरभद्र नावाचे गण निर्माण केला. भगवान शिवांनी वीरभद्राला दक्षाचा यज्ञ नष्ट करण्याची आज्ञा दिली. वीरभद्राने शिवांची आज्ञा पाळत यज्ञ नष्ट केला आणि दक्षाचा शिरच्छेद केला. हा सर्व उपद्रव पाहून सर्वजण भगवान शंकरांची प्रार्थना करू लागले. तेव्हा भगवान शिवांनी दक्षाला पुनर्जीवित केले आणि त्यांचा यज्ञ पूर्ण केला. भगवान शिव तेथून सतीचा मृतदेह घेऊन गेले. त्यावेळी सतीच्या शरीरातून निघणारी ज्योत पर्वतावर पडली. त्याच पर्वताची आजही ज्वालामुखी नावाने पूजा केली जाते. आजही त्यांच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होतात. हीच सती दुसऱ्या जन्मामध्ये हिमालयाच्या घरी पुत्री रूपाने प्रकट झाली. तिचे नाव पार्वती होते. कठोर तपश्चर्या करून तिने पुन्हा महादेवांना आपले पती म्हणून प्राप्त करून घेतले. ब्रह्मदेवांचे हे शब्द ऐकून नारदजी त्यांना पुन्हा म्हणू लागले, हे परमपिता, मला माता सती आणि भगवान शिवांचे ते पवित्र आणि दिव्य चरित्र पुन्हा ऐकायचे आहे. सतीची उत्पत्ती कशी झाली आणि महादेवांचे मन लग्नासाठी कसे तयार झाले? दक्षावर रागावून देवी सतीने शरीराचा त्याग करून हिमालयाची कन्या पार्वती म्हणून जन्म कसा घेतला? त्यांची तपश्चर्या, विवाह आणि विनाश इत्यादी सर्व कथा मला सविस्तरपणे सांगा. ब्रह्माजी म्हणाले, हे नारद, पूर्वी भगवान शिव निर्गुण, निर्विकल्प, निर्विकारी आणि दैवी होते. परंतु देवी उमाशी विवाह केल्यानंतर ते सगुण आणि शक्तिमान झाले. ब्रह्माचा जन्म त्यांच्या डाव्या अंगातून आणि विष्णूंचा जन्म त्यांच्या उजव्या अंगातून झाला. तेव्हापासून भगवान सदाशिवांची 3 रूपे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र निर्माता, पालनकर्ता आणि संहारक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांची उपासना करत असताना मी सुरासुरासह मानव निर्माण करू लागलो. मी सर्व जाती निर्माण केल्या. मी फक्त मरीच, अत्री, पुलह, पुलस्त्य, अंगिरा, क्रतू, वशिष्ठ, नारद, दक्ष आणि भृगू यांना जन्म दिला आणि त्यांना माझे मानसपुत्र म्हणतात. त्यानंतर माझ्या मनामध्ये मायेचा भ्रम निर्माण होऊ लागला. मग माझ्या हृदयातून एक अतिशय मोहक आणि सुंदर स्त्री प्रकट झाली. तिचे नाव संध्या. ती दिवसा अशक्त होती, पण रात्री तिचे रूप अधिकच सुंदर झाले. तिचे सौंदर्य ऋषीमुनींच्या मनालाही भ्रमात टाकत असे. तसाच सुंदर रूप असलेला एक पुरुष माझ्या मनातून प्रकटला. तो अतिशय देखणा आणि अद्भुत होता. तेव्हा त्या सुंदर पुरुषाने माझ्या पायी मस्तक टेकून मला नमस्कार केला आणि माझी स्तुती केली. तो पुरुष म्हणाला, हे ब्रह्मदेव,
तुम्ही अत्यंत शक्तिशाली आहात. तुम्हीच माझे मूळ. प्रभू, मला आशीर्वाद द्या आणि मला माझे योग्य कार्य सांगा, जेणेकरून मी ते कार्य तुमच्या आज्ञेने पूर्ण करू शकेल. ब्रह्माजी म्हणाले, हे सज्जन, तू एक शाश्वत जग निर्माण करतोस. तुझ्या या रूपामध्ये तू फुलांच्या 5 बाणांनी स्त्रिया आणि पुरुषांना मोहित करतोस. प्राणीमात्राच्या अंतःकरणामध्ये गुप्तपणे प्रवेश करून आनंदाचे कारण बनून सृष्टीचे शाश्वत कार्य तू पुढे नेशील. सर्व प्राणीमात्रांना तुझे पुष्परूपी बाण मोहित करतील. आजपासून तुला पुष्पबाण या नावाने ओळखले जाईल. त्याचप्रमाणे तुला विश्वाचा उत्पत्तीकर्ता म्हणूनही ओळखले जाईल. ब्रह्माजी पुढे म्हणाले, हे नारद, सर्व ऋषीवर्य त्या मनुष्याचे योग्य नाव शोधू लागले. मग विचार करून ते म्हणाले की तू जन्माला येताच ब्रह्मदेवाच्या मनाचे मंथन केले, त्यामुळे तुझे पहिले नाव मन्मथ असेल. या जगामध्ये तुझ्यासारखा कोणी नाही, म्हणून तुझे दुसरे नाव काम होईल, तिसरे नाव मदन आणि चौथे नाव कंदर्प. त्या ठिकाणी अनेक देव आणि ऋषी उपस्थित होते. त्यावेळी संध्याही तिथे होती. कामदेवाने मारलेल्या बाणांनी सर्वजण मंत्रमुक्त झाले. सर्वांच्या मनामध्ये विकृती आली. प्रत्येकावर वासनेचा प्रभाव पडला. प्रजापती, मरीची, अत्री, दक्ष इत्यादी सर्व ऋषीमुनींसह ब्रह्माजींनाही वासनेच्या वशाखाली संध्या मिळावी अशी इच्छा उत्पन्न झाली. ब्रह्मा आणि त्यांचे मानसपुत्र सर्वजण एका मुलीवरती मोहित झालेले पाहून धर्माला खूप वाईट वाटले. धर्माला धर्मरक्षक त्रिलोकीनाथांची आठवण झाली. तेव्हा मला पाहून शिवजी हसले आणि ते म्हणाले, हे ब्रह्मा, तू तुझ्याच मुलीवर मोहित कसं झालास? सूर्याप्रमाणे तेजस्वी दक्ष, मरीची वगैरे योगींचे मन स्त्रीला पाहून अपवित्र कसे झाले? ज्या देवतांचे मन स्त्रीशी जोडलेले आहे त्यांच्याशी शास्त्र कसे जोडता येईल? शिवांचे असे बोलणे ऐकून मला खूप शरम वाटली आणि मग माझ्या संपूर्ण अंगाला घाम फुटला. माझा विकार संपला, पण माझ्या अंगातून खाली पडलेल्या घामाने पितरांना जन्म दिला. त्याच्यापासून 64,000 अग्निश्वत पूर्वज आणि 56,000 बहिर्षाद पूर्वज झाले. सर्व गुणांनी युक्त एक अतिशय सुंदर मुलगी जन्माला आली. तिचे नाव रती होते. तिचे सौंदर्य पाहून ऋतू इत्यादी त्रस्त झाले. शिवजीने तिथून मध्यस्थी केल्यानंतर मग मला कामाचा राग आला. मी कामाला शिवाच्या बाणाने भस्म होण्याचा शाप दिला. एकूण काम आणि रती माझ्या पाया पडून माझी स्तुती करू लागले आणि क्षमा मागू लागले. तेव्हा काम म्हणाला, हे प्रभू, मला वरदान दिले की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र यांच्यासह सर्व देव, ऋषी आणि मानव तुझ्या अधिपत्याखाली असतील. मी फक्त माझ्या त्या शक्तीची परीक्षा घेत होतो, म्हणून मी निर्दोष आहे. प्रभू, माझ्यावर दया करा. या शापाचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. अशा प्रकारे कामाचे शब्द ऐकून ब्रह्माजींचा राग शांत झाला. तेव्हा ते म्हणाले की माझा शाप खोटा ठरू शकत नाही, म्हणून महादेवांच्या 3ऱ्या नेत्रातून अग्निबाणाने तू जळून खाक होशील. पण काही काळानंतर जेव्हा शिवजींचे विवाह होईल, म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये देवी पार्वती येईल, तेव्हा तुला तुझा देह पुनर्प्राप्त होईल. नारदजीने विचारले, हे ब्रह्मदेव, त्यानंतर काय झाले? कृपया मला यापुढची कथा सांगा. काम आणि रती यांचा विवाह झाला की नाही, आणि तुमच्या शापाचे काय झाले? कृपया मला याबद्दल सविस्तर सांगा. ब्रह्माजी म्हणाले, शिव तिथून अदृश्य झाल्यानंतर दक्ष कामाला म्हणाला, कामदेव, तू सुशीला आणि सर्व गुणयुक्त माझ्या मुलीचा स्वीकार कर. ती सर्वथा तुझ्यासाठी योग्य आहे. ती सदैव तुझ्या सोबत असेल आणि तुझ्या इच्छेनुसारच कार्य करेल. त्यानंतर कामदेव आणि रती यांचा विवाह सोहळा पार पडला. दक्षाची कन्या रती ही अतिशय रमणीय आणि परम सुंदरी होती. ऋषीमुनींनाही तिचे रूप मोहित करत होते. रतीशी विवाह झाल्यामुळे कामदेवाला खूप आनंद झाला. तो रतीवर पूर्णपणे मोहित झाला. त्यांच्या लग्नाचा मोठा उत्सव झाला. प्रजापती दक्ष आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधून खूप आनंदित झाले. दक्ष कन्या देवी रतीलाही कामदेवाचे वरदान लाभले. जशी वीज ढगांना शोभते, तशीच रती कामदेव बरोबर सुंदर शोभत होती. आणि श्रोते हो, याच बरोबर शिवपुराणातील भाग 9 या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. ओम नमः शिवाय.